संपूर्ण माझ्या परिवारातील ज्येष्ठ पारिवारिक सदस्य, महिला भगिनी, मातृभगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि या देशाचे मालक ज्यांना डॉक्टर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अर्पण केलं, असे संपूर्ण देशाचे मालक. आणि मी सुरुवातीलाच, कारण की काय होतं, स्टेजवरची मंडळी आणि नागरिक यांच्यातला जो दुवा असतो, मॅडम आता निवेदन केलं, त्यांचं नाव काय? किरणताई माले. किरणताई माले. तर म्हणजे नागरिक, समोर बसलेले किंवा श्रोते आणि स्टेजवर बसलेली मंडळी यांच्यात समन्वय साधणारे आपल्या परिवारातले एक सदस्य ज्यांनी इतकं सुंदर निवेदन केलं, मी अभिनंदन करतो आणि उपस्थितांना सुद्धा म्हणतो की, कारण की काय होतं, शेवट कार्यक्रमात ते निवेदन करत असतात, त्यांचाच परिचय राहून जातो आणि त्यांचाच अभिनंदन राहून जातो, स्टेजवरचा सगळ्यांचा सत्कार होऊन जातो, पण त्यांचं राहून जातो. तर मालेताईसाठी एकदा आपल्या परिवारात इतकं सुंदर निवेदन मालेताई आहे, त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ईश्वरे जग केले निर्माण, ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य आहे अजूनही अपूर्ण, ते करावया पूर्ण, सद्बुद्धी दिली मानवा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जगद्गुरु कसे काय, तर त्यांनी सांगितलं जगाला, हे विश्वची माझे घर. म्हणजे संपूर्ण वसुदैव कुटुंबम ही जी संकल्पना आहे, राष्ट्रसंतांनी तीच संकल्पना शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्वस्व पंढरीला पुंडरीकात होतं. पुंडरीक आता अभ्यासानंतर लक्षात येत आहे की पुंडरीक हा बुद्धाचाच एक तात्विक विचार आहे, कास्तकाराचाच एक प्रतिनिधी. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रक्रियेतनं रयतेचा राजा छत्रपती माझा, छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली शेतीची मोजणी सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले बांधले, त्यातनं नागरिकांची सुरक्षा लक्षात घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रिझर्व्ह बँक म्हणजे नाणं ते स्थापन केलं. तर आताच आरीकर साहेब सांगितलं की भीम बांधव आमचे शेड्यूल कास्टचे पारिवारिक सदस्य, कुठली गोष्ट असली की अन्याय अत्याचार असला की ते ताबडतोब सगळे एक होतात, पण आपला परिवार मात्र एक होत नाही. तर ही गोष्ट शिकण्यासारखीच आहे. तुमच्या माहिती सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा पहिलं इलेक्शन लढवलं होतं, तर त्यांचं चिन्ह काय होतं, त्यांचा नारा काय होता, तर त्यांचा नारा, बाबासाहेबांनी जर गुरु कोणाला मानलं असेल भगवान बुद्धानंतर, तर ते जगत संत तुकाराम महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जाती वर्ण द्वेषाविरुद्ध जो संघर्ष होता, तो संघर्ष बाबासाहेबांनी आत्मसात केला. संघर्षातून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले, याचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. संविधान निर्माण करताना न्याय, समता, स्वातंत्र्य हे तत्व जर कुठून घेतलं असेल बाबासाहेबांनी, तर ते जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून घेतलं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब पहिल्यांदा इलेक्शन लढले, तर इलेक्शनचं त्यांचं चिन्ह नव्हतं. बाबासाहेबांचं इलेक्शनचं प्रतीक जे होतं ते तुकाराम महाराजांची प्रतिमा होती. तर याच्यात लक्षात घेतलं पाहिजे की जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय होते. आता वैज्ञानिक दृष्टीने पाहू आपण. जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आपल्याला आरती सगळ्यांना माहित आहे, ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राया, माझ्या सावळ्या राया, पाच्याही तत्वाच्या ज्योती लावल्या ना. आपण म्हणतो तर सगळे, हा घालीन लोटांगण सीताराम, पण अर्थ काय नेमका, तर तुकाराम महाराजांनी सांगितलं की 5 तत्व जेव्हा एकत्र झाले, पाच्याही तत्वाच्या ज्योती लावल्या ना, ओवाळा माझ्या सद्गुरु राया,
पाच तत्व म्हणजे काय? आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश. तुमच्या बोटाला पाचच बोट, हे पाच तत्वाचं रिप्रेझेंटेशन आहे, प्रतिनिधित्व आहे. हे पाच तत्व जेव्हा पुरुष आणि स्त्रीच्या समागमातून एकत्र आलं आणि त्याच्यात शक्ती निर्माण झाली, हा माणूस नावाचा प्राणी निर्माण झाला. नवखिडक्याचा आळ डोल मूर्ती बसवली. नवखिडक्या म्हणजे आता तुम्ही माणसाचं वर्णन पहा, त्याला नवखिडक्या आहे, डोळे, नाक, हे ते कान, आणि मूर्ती बसवली. म्हणजे हृदयात ही शक्ती, जी भावना असते, पवित्र भावना असते. शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे ना की भाव तिथं देव. तर ती भावना, ती शुद्ध भावना म्हणजे तो देव आहे, हे तुकाराम महाराजांनी तेव्हा सांगितलं, काय शास्त्रीय पद्धतीने. तिसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी काही कार्य केलं, जनतेचं म्हणजे रयतेचं राज्य जे स्थापन केलं, तर 17 लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना दिले होते. तेव्हा ते शिवाजी महाराज आपलं राज्य, जनतेचं राज्य स्थापन करू शकले. तर त्यातले 7 लोक शहीद झाले, 7 लोकांनी आपली प्राणाची आहुती दिली. तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराज आपलं जनतेचं स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य आणि रयतेचा राजा हा निर्माण झाला. त्याचे निर्माण करता त्याचे सार्वभौम जे होते ते जगद्गुरु तुकाराम महाराज होते. महिलांच्या बाबतीत आता तुम्हाला हे माहित आहे, नारा माहित आहे की जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी एकदा असाच विचार केला, बऱ्याच म्हणजे 10-20 वर्ष आधीपासून हा मी खूप विचार केला की म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली. भवानी माता आपलं कुलदैवत आहे. तर भवानी माता जर समजा तुळजापूरची भवानी माता जर समजा ती मूर्ती आहे, मूर्ती स्वरूपात आहे, आपण नमन करतो, काही किंतु परंतु पण नाही. पण भवानी माता मुक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार कशी देऊ शकते? अरे मूर्ती जर तलवार द्यायला लागली तर मग मी प्रयत्न केला पाहिजे, मलाही भवानी मातांनी तलवार द्यायला पाहिजे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा, मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वंशज आहे, वारसा नाही. मग ही तलवार भवानी मातेने दिली कशी? मग मी जेव्हा ग्रंथ चाळले तेव्हा मग मी तुकाराम महाराजांचं चारित्र्य वाचन केलं, ती सगळी प्रक्रिया वाचन केली, जे जे घटना घडल्या त्या घटनाचा क्रम लक्षात घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की 6व्या वर्षी जिजामातेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की मासाहेब यांची रवानगी आता ट्रेनिंगसाठी करावं लागते. मग छत्रपती शिवाजी महाराजांची रवानगी मोरे कुटुंबियांच्याच एका परिवाराकडे झाली. त्यातली एक एक्सपर्ट म्हणजे एकटे शिवाजी महाराज असले किंवा एकटा व्यक्ती असला आणि समोर 100 लोक जरी असले तर ते 100 लोकांसोबत तो लढून यशस्वी कसा होईल याचं ट्रेनिंग देणारी जी कोणी व्यक्ती होती त्या व्यक्तीचं नाव होतं भवानी पाटलींबाई. त्या दोघी मध्ये होत्या आणि त्या दोघी बहिणी छत्रपती म्हणजे शिवाजी महाराजांना ट्रेनिंगसाठी पाठवलं तुकाराम महाराजांनी. आणि मग 6 वर्षानंतर जेव्हा 12व्या वर्षी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा डेमॉन्स्ट्रेशन झालं जिजामातेसमोर, तर जिजामातेसमोर डेमॉन्स्ट्रेशन झाल्यानंतर तेव्हा मग एकदम जिजाबाईला लक्षात आलं, अरे बापरे, म्हणजे घोड्यावर सुद्धा काही अस्त्र नसलं, शस्त्र नसलं तरी शत्रूशी कसं युद्ध करायचं किंवा युद्ध कसं जिंकायचं नुसत्या एका साध्या दुपट्ट्यावर कास्तकाराचा दुपट्टा. तर दुपट्ट्याची गोफण बनवून 100 लोकांवर तुम्ही विजय कसा प्राप्त करू शकतो हे ट्रेनिंग त्या भवानी पाटली छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं होतं. आणि ते जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजाचं तेव्हा मग जिजामाता उठल्या आणि जिजामातांनी हा शब्द दिला ते शिवाजी महाराजाचं एक्सपर्टनेस पाहून की म्हणे भवानी म्हणजे कोण? मूर्ती भवानी नाही, ती भवानी जिने साक्षात छत्रपती शिवाजी महाराजाला सगळ्या युद्ध कलेत प्रवीण केलं, ते भवानी पाटली. ते सुद्धा आपलं तुकाराम महाराजांच्याच मार्गदर्शनात ते सगळं झालं होतं. भवानी जेव्हा जेव्हा शिवाजीचं नाव घेतलं जाईल तर शिवाजी महाराजाच्या शिवाजीच्या आधी तुझं नाव घेतलं जाईल म्हणून तो नारा दिला जातो की आधी जय भवानी जय शिवराय. पण हे कोणालाच माहित नाही. लोकांना वाटतं की
शिवाजी महाराजांना तलवार दिली म्हणजे त्या मूर्तीने दिली. तर हा जो बुद्धिभ्रम निर्माण केला जातो, या बुद्धिभ्रमातून आपला समाज जोपर्यंत बाजूला निघत नाही, आता परिस्थिती फार गंभीर आहे. आज बघा, देशाचा प्रधानमंत्री कोणत्या समाजाचं किंवा कोणत्या वर्गाचं प्रतिनिधी करतो? पुंजीवादाचं प्रतिनिधी करतो, साऱ्या उद्योगपत्यांचं प्रतिनिधी करतो. आज तुम्ही कुंभमेळ्यात पाहिलं, करोडो लोक एकीकडे आणि 1000 किंवा 500 लोक एकीकडे. इकडे तुम्ही एकटी चालते. मेल्यावरही आता हरिकर साहेबांनी सांगितलं का, तो कोण? बागेश्वर. त्याला मागे जेव्हा संत तुकाराम महाराजाबद्दल अपशब्द वापरले होते, तेव्हा आपलेच काही संघटनेचे पदाधिकारी आणि आम्ही हुडकेश्वर पोलीस स्टेशनला FIR केला होता त्याबद्दल, बागेश्वर घाटबद्दल. आता त्या चेंगराचेंगरीत लोक मेले, ज्याच्यावर 10-20 हजार करोड खर्च केल्या गेले. जनतेचे पैसे जनतेसाठीच खर्च केले आणि जनतेचे जीव गेले. आणि जीव गेल्यानंतर तो नालायक बागेश्वर म्हणतो की हे स्वर्गात गेले. हे स्वर्गात गेले म्हटल्यानंतर ते अविमुक्तेश्वरानंद एक शंकराचार्य आहे, त्यांनी सरळ म्हटलं की बागेश्वर म्हणजे ज्या कोणी व्यक्तीने असं म्हटलं म्हणे की हे इथं चेंगराचेंगरीत जे लोक मेले ते सर्वसामान्य नागरिक होते, काही हरकत नाही, कुठल्या जाती धर्माचे असो ते, पण शेवटी ते नागरिक होते. जगत शेवटी मानवताच सांगितलं, शेवटी प्रेमच सांगितलं, शेवटी विश्व हे बंधुत्व एकत्र आल्याशिवाय आपलं जमणार नाही हेही सांगितलं. आणि ते बागेश्वर म्हणतात की हे डायरेक्ट स्वर्गात गेले. तर त्या अविमुक्त मुक्तेश्वरानंदांनी म्हटलं की म्हणजे असे म्हणणारे स्वर्गात गेले, तेही आम्ही त्यांनाही धक्का मारतो आणि स्वर्गात पाठवतो. अशा पद्धतीने लोकांना भ्रमात घालून स्वतःचा फायदा करणाऱ्या लोकांना मागे लागण्यापासून नक्कीच विचार केला पाहिजे. त्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विचार, त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, बघा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला सर्वस्व मानलं होतं आणि तुकडोजी महाराजांनी जी ग्रामगीता केली, ही ग्रामगीता शेवटी कास्तकारालाच अर्पण केली. तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत तुकाराम महाराजांचेच विचार समजायचे नवीन पद्धतीने लोकांना समजेल या पद्धतीने ग्रामगीतेत मांडले. म्हणून हे आमच्या सोबत हा ग्रामगीता ग्रंथ नेहमी सोबत असतो. आणि तुकाराम दादाचा मी एक स्वतः विद्यार्थी आहे, कार्य सुरूच आहे. त्या पद्धतीने आज समाजाला एकत्र येण्यासाठी पहिले तर मी सगळ्या आयोजकांचं अभिनंदन करेन. आज 4 लोक एकत्र येणं म्हणजे बाब झालेली आहे. अशा अवस्थेत शेकडो लोकांना एकत्र करणं ही फार मोठी परीक्षा आहे. तर आयोजकांचं मी पहिले अभिनंदन करतो की कोणताही कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम करतो म्हटलं तर आयोजकांना फार त्रास होतो. आमंत्रितांना बोलवा, नागरिकांना बोलवा, इतर स्टेजची व्यवस्था, फुल माळांची व्यवस्था, जेवण किंवा नाश्त्याची अल्पोपहाराची ती व्यवस्था असेल तर ती व्यवस्था. तर मी सगळ्या उपस्थितांना आधी विनंती करतो की मंडळाच्या, अखिल कुंभी महासंघाच्या मंडळाच्या आयोजकांबद्दल ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, सगळ्यांनी टाळ्या वाजवून पहिले आयोजक मंडळीचं स्वागत करावं. कारण की जेव्हा होणार नाही तोपर्यंत आपला परिवार एकत्र येणार नाही, आपला परिवार एकत्र येणार नाही तर आपली शक्ती वाढणार. शक्ती जर वाढली नाही तर आपण आपली स्वच्छता, सुंदरता आणि सुरक्षितता आपण निर्माण करू शकणार नाही. मोठ्या मोठ्या पदावर आजही आपल्या परिवारात, आपल्या समाजात खूप चांगले लोक आहेत. कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान याही क्षेत्रात चांगले चांगले काम करणारे लोक आहेत. पण आपलं नेटवर्किंग त्यांच्यासोबत नाही. जर नेटवर्किंग व्यवस्थित झालं तर मला वाटतं की आपला समाज हा जगाला मार्गदर्शन करणाऱ्या जगद्गुरूंचा समाज आहे. त्यामुळे सगळ्यांनी गर्व नाही पण स्वाभिमान नक्कीच बाळगायला पाहिजे. तर बरे झालो देवा कुंडी झालो, अन्यथा दंभेची असते मेलो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अहंकार नाही सांगितला पण आत्मविश्वास सांगितला, मान सन्मान सांगितला. आणि जीव असो किडे मुंगी असो, बाबासाहेबांनी एक कायदा टाकलेला आहे संविधानात. तर जैवविविधता कायदा त्याचं नाव आहे ना, म्हणजे निसर्ग सृष्टीचं रक्षण करणारा, पंचमहाभूताचं रक्षण करणारा तो कायदा आहे. याचं मार्गदर्शन कुठून मिळालं बाबासाहेबांना? तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अजून त्यांना मार्गदर्शन मिळालं होतं की जीव असो मुंगी असो सर्व समाना आम्हासी. तर त्यांनी जीवाला शिवाला एक करण्याचं, एक दाखवण्याचं, प्रॅक्टिकल करून दाखवण्याचं, विज्ञान आणि अध्यात्म याचा संयोग करण्याचा पहिला प्रयोग स्वामी विवेकानंदाच्या आधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आधी हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जगासमोर ठेवलेला आहे. तर अशा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आपण वंशज आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे, बाबासाहेबांचे तात्विक आपण वाचन आहोत याचा प्रत्येकाने आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि खोट्या चाली, रूढी, परंपरा यांचा आपण बुद्धी निपटारा केला पाहिजे आणि सावधान राहिलं पाहिजे आपल्या परिवाराबद्दल, आपल्या समाजाबद्दल. इतर समाज बघा, त्यांची संख्या कमी आहे. मारवाडी समाज बघा, संख्या कमी आहे. ब्राह्मण समाज बघा, संख्या कमी आहे, 3%च आहे. देशावर राज्य कोणाचं आहे, आर्थिक सत्ता कोणाची आहे, राजकीय सत्ता कोणाची आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री शेवटी कोण आहे, केंद्रीय मंत्री कोण आहे, हे आपण विचार केला पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आपण इतर समाजांना किंवा हे असते ते तसे आपण म्हणत बसतो. बुद्ध वगैरे समाज म्हटलं किंवा बुद्ध म्हटलं की आपल्याला थोडी किंतु परंतु निर्माण होते. पण लक्षात घ्या, ब्राह्मण किती हुशार बुद्धिवादी समाज आहे. तुकडोजी महाराजांनी म्हटलं ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य आहे अजूनही अपूर्ण, ते करावं अपूर्ण. त्या सद्बुद्धीचा आपण पाहिजे तसा वापर नाही केला. पण आपण एखादी ते बुद्धाची प्रार्थना असली की बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी असं म्हणताना आपण थोडस विचार करतो. अच्छा, बुद्धांची प्रार्थना, तुम्ही राहिले तसेच, ओबीसी राहिला तसाच, संघानी ब्राह्मणांनी की लक्षात घेतली बुद्धिवादी बाब. संघम शरणम गच्छामी.